तालुका शाखा मंडणगड आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरीय भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा मंडणगड आयोजित मंडणगड टीचर प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले प्राथमिक शिक्षकांच्या मर्यादित षटकांच्या जिल्हास्तरीय भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक 5 एप्रिल 2025 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत धुत्रोळी मैदान मंडणगड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये तालुक्यातील सर्व शाळांच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे। या स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले असून सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रेक्षकांना क्रिकेटचे रंगतदार सामने पाहायला मिळाले। तसेच रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत क्रिकेटचे सामने रंगणार आहेत। तसेच सायंकाळी 4 वाजता बक्षीस वितरण व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्वांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी शाखा मंडणगड संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून सांगण्यात आले आहे। प्राथमिक शिक्षक प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी या मंचावर उपस्थित झालेले धुत्रोली ग्रामपंचायतचे सदस्य तथा माजी उपसरपंच सन्माननीय अजिमजी कडवेकर साहेब आपण उपस्थित झालात। मी सन्माननीय सावंत सर यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प हॅलो या ठिकाणी उपस्थित हॅलो तो खडखड करतो सर त्या बाजूला हेड टेल आणि शिंदे सरांचे हस्ते नाणेफेक होतोय। हेडचा कॉल अँड हेड इट इज। सर इकडे या। जो काही क्रिकेट मैदानात चालू आहे याचा चांगल्यापणे तुम्ही अनुभव घेतलेला आहात। एकंदरीत काय म्हणाल, काय भावना आहेत? नाणेफेक जिंकल्यानंतर डिसिजन काय असू शकतो? डिसिजन मी माझ्या संघाला विचारून घेणार आहे, पण निश्चितच ह्या मॅचचा अंदाज घेता आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचाच निर्णय घेणार आहोत। पण तरी मी निर्णय एक 5 मिनिटात सांगतोय। ही स्पर्धा फार उत्तमरित्या आयोजित केलेली आहे। यासाठी मागील 8-10 दिवसापासून फार मोठी मेहनत या प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकारी सर्व सदस्यांनी घेतलेली आहे आणि खरोखर हे नियोजन करायला फार मोठी मेहनत लागते आणि एवढी सगळी मोठी मेहनत आणि एवढं सगळं नियोजन या शिक्षक संघाने केलं त्याबद्दल त्यांचे आभार। थँक्यू सो मच। खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं। आता येऊया अतिशय चांगल्या प्रकारे मागच्या 10-15 दिवसापासून या स्पर्धेचं नियोजन चालू होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन झालं। जरी आता जो टॉस झाला त्यामध्ये जरी टॉस विन झालो नसलो तरी आम्ही आमचे 100% प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला आम्ही पराभूत करण्यासाठी समर्थ आहोत। न्यूज रिपोर्टर आमच्या शिंदे सर हे ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मार्फत मंडणगड टीचर प्रीमियर लीग पर्व पहिले हे आयोजित केले आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? मंडणगडातील आमच्या तरुण होतकरू आणि ज्येष्ठ सगळ्या शिक्षकांच्या बऱ्याच दिवसापासून मनातली जी आकांक्षा होती ती आज या ठिकाणी सत्यात उतरते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा मंडणगडच्या वतीनं आज या ठिकाणी मंडणगड टीचर्स प्रीमियर लीग आम्ही आज संपन्न करतोय। गेले अनेक दिवस आमच्या सगळ्या ह्या मंडळींच्या हातामध्ये एक उत्साह असा निर्माण झालेला आहे की आपण काहीतरी करावं आणि त्या अनुषंगानं गेले 2 वर्ष आमची मंडळी जिल्ह्याभर ह्या मॅचसाठी जातात आणि दापोलीपासून राजापुरापर्यंत खेळत असताना मंडणगडमध्ये ही प्रीमियर लीग होत नाही ही कुठेतरी भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी तो विषय संघटनेकडे मांडल्यावर आम्ही सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला की सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण ही प्रीमियर लीग मंडणगडमध्ये आयोजित करूया। भले आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे इतर उपक्रमातून, परंतु आमच्या सगळ्या बंधू भगिनींनी एवढ्या प्रकारे मदत केलेली आहे की त्याला तोड नाही आणि त्यातूनच आज हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी होतोय। आणि आता यावर्षी जरी पर्व पहिलं आम्ही असं म्हटलं असेल तर भविष्यामध्ये ते सतत या ठिकाणी संपन्न करण्याचा आमचा मानस असेल
आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा हा उपक्रम या ठिकाणी 100% आमच्या सभासदांकडून, आमच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय.